नागपूर शहरात पोलिसांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि हा मुद्दा थेट विधानसभेपर्यंत पोहोचला। नागपूर पोलिसांचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे। वैद्यकीय तपासणीसाठी मेयो हॉस्पिटल येथे नेण्यात आलेल्या एका आरोपीला प्रत्यक्षात सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे। इतकंच नव्हे तर नंतर दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये त्याच आरोपीला चक्क फरार दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे आणि हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये गाजला। नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्य सरकारला चांगलेच घेरले। आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना तो कसा काय फरार झाला आणि जर तो फरार नव्हता तर चार्जशीटमध्ये खोटी नोंद का करण्यात आली, असा थेट सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला। या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका निर्माण झाल्या असून हा निष्काळजीपणा आहे की मुद्दाम केलेली कारवाई? आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न तर नाही ना, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी विरोधकांनी मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। नागपूर शहरातील या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। आता यावर प्रशासन कसा तोडगा काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। कोतवाली पोलीस स्टेशनची घटना होती आणि तो आरोपी मे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तो आरोपी तिथनं फरार झाला। म्हणजे पहिले अटक केली, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, हे CCTVच्या फुटेजमध्ये दाखवून झाले आहे। परंतु चार्जशीट पेश करताना हा आरोपी फरार आहे या संदर्भात या सभागृहात मी प्रश्न उपस्थित केला होता। अध्यक्ष महोदय, जवळपास 1 वर्ष झालं असेल आज या प्रकरणात इथे रुलिंग दिल्यानंतर कुठलीच काही चौकशीच झाली नाही, तर मग या सभागृहात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, मग ते झाल्यावर त्यांच्यावर काही होतं का, ही सुद्धा तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की या नागपूरच्या घटनेसंदर्भात जे CCTV फुटेज आहे ज्यामध्ये आरोपी तिथे वैद्यकीय तपासणीसाठी आलेला दिसत आहे, नंतर चार्जशीट पेश होते तर आरोपी फरार दाखवणार, तर मग याच्या त्या ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची जबाबदारी काय आहे, याच्यावर कारवाई होणार आहे का, याची चौकशी होणार? कारण की मागच्या अधिवेशनातला हा प्रश्न होता याच काळातल्या, 1 वर्ष झाला आहे, तर या संदर्भात आपण उत्तर द्यावे।